आत्मवंदन ऋताताई, अनघाताई, प्रतिभाताई व सर्व बंधू भगिनींना नमस्कार. आराधना ध्यान समूहातील मागे वळून पाहताना या सदरात आजचे अलौकिक अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजेच प्रतिभाताई रानडे आपल्या भेटीस आल्या आहेत. जवळपास 50 वर्षांपासून त्या सातत्याने लिहित आहेत. एक अत्यंत धाडसी लेखिका ज्यांनी अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या स्त्रियांचे प्रश्न समाजासमोर आणून त्यांना न्याय मिळण्यासाठी भूतपूर्व पंतप्रधान, राष्ट्रपती यांना भेटल्या. आपल्या वाणीतून, विचारातून व लेखणीतून त्या व्यक्त होत राहिल्या. ताईंचे नुकतेच स्वप्नशिल्प हे भाषांतर केलेले पुस्तक, तसेच माझ्या दुर्गाबाई, धगधगते शेजारी अशी 30-35 पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लेखनाची शैली ही संवादात्मक, वास्तववादी, अभ्यासात्मक असून ओघवती व सहज भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या जीवनावर दुर्गाबाई भागवत यांचा विशेष प्रभाव होता. ताईंनी कादंबऱ्या, समाजशास्त्रीय, ऐतिहासिक चरित्र तसेच ललित असे विविध प्रकार अत्यंत खुबीने हाताळले. त्या म्हणतात, ध्यास आणि अभ्यास हवा. ज्ञानासाठी जगण्याची उत्सुकता कधीच संपू नये. मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेंवर त्यांचं प्रभुत्व आहे. इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार खान, अटल बिहारी वाजपेयी, जयंत नारळीकर, मेजर असलम या दिग्गज व्यक्तींच्या भेटी त्यांनी घेतल्या आहेत. ताई सांगतात, धर्माचं प्रेम नाही तर राष्ट्राचं प्रेम असायला पाहावं. प्रत्येक काम हे अगदी तळापासून करायला हवं. आज 88व्या वर्षी सुद्धा आपल्यालाही लाजवेल अशा उमेदीने काम करणाऱ्या प्रतिभाताई आज आपल्याला वक्त्या म्हणून लाभल्या, हे आपले भाग्यच आहे. मी त्यांना मनापासून विनंती करते की त्यांनी आपला संवाद सुरू करावा. धन्यवाद. ऋताताई, अनघाताई, नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. माझे वडील व्यावहारिक ज्ञानकोशकार होते. ते तर कोल्हापूरचेच. त्यांना कोल्हापूरचे महाराजाने 10,000 दिलेत. त्यांनी व्यावहारिक ज्ञानकोशकार सुरू केला. त्यामध्ये ज्ञान यायचेच, त्यामध्ये फिजिक्सचा लेख यावा. कोल्हापूरचे फिजिक्स कोणी नव्हतेच. मग ते पुण्याला गेले. त्यांना भेटले दशरी जोग यांना. ते तर फर्ग्युसन मध्येच शिकवायचे होते. त्यांचं बोलणं झालं. जोग म्हणाले, हो मी देतो ज्ञानकोशात. नाही शाल, पण त्यांचा फोटो पाठवला ना, तुमचं काही लग्न झालं नाहीये का? त्यांनी फोटो पाठवला. मग त्या कुठल्या आहात? त्या जोगांची पत्नी सांगू लागली, ती काशीची आहे नीला. ती कशी? ते सांगू लागले. मग ते सांगू लागले, ब्रिटिशांनी पुण्याचे पेशवे यांचा पराभव केला होता. पेशव्यांना बिठूरला पाठवलं, पण भट घराण्याला काशीलाच पाठवलं. ते जाऊ लागले, तिकडे जाऊ लागले. मग भट घराण्याला काशीलाच जाऊ लागले, कारण त्यांना गंगेच्या काठीच राहायचं होतं. माझी आई काशीचीच, तर ती पणजी होती ना, ती पणजी हेच होती. ती मला आंघोळ करताना सांगायची, गंगा भागीरथीचे तिरी, हे काशी विश्वेश्वरा मला तुझे स्मरण. हे नंतर सांगितलं मला, नंतर खूप सांगितलं. माझ्या वडिलांना लग्न केलं पुण्यातच, कारण सगळे ते लग्न होते ना, ते सगळे महाराष्ट्राच्या बाहेरच होते तिकडे. जोगांची बायको मनकर्णिका पुण्यालाच आली होती. माझे आई अप्पा बरोबर काही शिकवायचे. त्याचं लग्न झालंच होतं. नंतर टांग्यातून जायचे. ते दोघं दिल्लीला, आग्र्याला गेले. तिथले फोटो काढले, आग्र्याचे ताजमहालचे फोटो काढले, पाठवून दिले अमेरिकेला. त्यांना बक्षीस मिळालं. माझे वडील तर बाबूराव पेंटर, भाजी पेंढारकर यांच्याशी ओळखी होतीच. म्हणजे ते दोघं तर माझ्या आप्पांना मदत घ्यायचेच. भाजी पेंढारकर तर भरपूरच घ्यायचे, पण त्यांचं सगळं संपादक होतं ना, संवाद होता, म्हणजे ते सिनेमा होता. त्यांना ते सांगायचे की काय काय करायचंय आपल्याला, ते सगळं करायचं. माझा जन्म 20 ऑगस्ट 1937 ला झाला. तोही पुण्यातच, घरच्या घरीच, मनुमावशीकडे. माझं नाव आप्पाने प्रतिभाच ठेवलं. मी 4-5 वर्षांची झाले
तेव्हा आप्पाने विचारलं, चंद्र सूर्य उगवतो कसा, तो जातो कसा? मला तर ते काही माहीतच नव्हतं. मग त्यांनी बालकोश लिहिला, 2 काढले, त्यातून दिले सगळेच निसर्गाचे. पण आम्ही घर बदललं, मुसलमान घर मोठं होतं. तिथेच गेलो. तिथं मी 6-7 वर्षांची होते. माझी धाकटी बहीण विजया ती तर 4-5 वर्षांचीच झाली. आमचे केस वाढू लागले. उवा डोक्यात होय व्हायच्या. काही ते वेगळेच होते. आईच्या डोक्याला रॉकेल लावायची, बांधून ठेवायची. गेल्या त्या गेल्या. माझ्या आप्पांनी सांगितलं केस कापायचे नाहीत. केस कापायचे नाही. खूपच लहान झालेत, रिबिनी बांधायच्या. आम्ही खेळायचो. हातात खाचेच्या बांगड्या, काय काय होतं ते आम्ही पडलो तर त्यांच्या हातातला बांगड्या फुटायच्या. हातावर रक्त यायचं. आप्पांनी सांगितलं काचेच्या बांगड्या घालायच्या नाहीत. कपाळावर कुंकू लावायचं नाही. कारण कपाळावर ते मेंदू लावायचं ना. ते हे लावायचं, ते बघायचं, ते लागायचं. लावायचंच नाही. करायचं नाही ते सांगितलं नाही. ते खेळाओळी सगळं काय असं हलवत होतं. ते जाणायचंच. ते बंद करा. मी शाळेत गेले हं. मी शाळेत गेले. मी गेलेली ते म्हणायचे, मास्तर म्हणायचे, "मी शाळेत गेले की ते गेले. "अप्पांना मुलींना ख्रिस्ती बनवतायत का?" अप्पा म्हणाले, "तो मूर्खच आहे. तो मूर्खच आहे." आम्ही मोठे झालो. 10.5 वर्ष झाली. माझी बहीण 8 वर्षांची, चारुदत्त 4.5 वर्षांचा. रोग आला होता विद्याधर 1 महिन्याचा. त्याआधी देश स्वतंत्र झाला. थोडंसं मोठं नाही. त्याआधी देश स्वतंत्र झाला. हल्लीचा ध्वज, पूर्वीचा ध्वज स्वतंत्र आमच्या ह्याच्यावरती लावले. हे लावले ते ध्वजच लावले ते. नेहरूंचे पंतप्रधान झाले हं. मग माझ्या आप्पांनी नथुराम गोडसेंना पत्र लिहिलं. आपण काही वेगवेगळे काम करूया. आपण काही वेगवेगळे काम करूया. पण ते गांधींचा खूनच झाला ना. नथुरामने आमच्या घरावर आक्रोश केला. नथुरामने नाही. त्यांच्या म्हणजे कोल्हापूरच्याच धोरणातून. "आपा तर गेलेच चालतच तुमचे. काय चाललंय तुमचं?" आमच्या घरासमोरच ते गेले होते, जमले होते ना. त्यांनाच सांगितलं, त्यांच्या घरापुढे गेलो. हाणामार करू लागले. हाणामार करू लागले. शेजारी राहणारे हेडमास्टर मद्रासी होते. ते गेले त्यामध्ये, "हे काय चाललंय तुमचं? आप्पांना घरी घेऊन आले. काय चाललंय तुमचं हे सगळं घरी घेऊन आले." तर घर सोडूनच गेलो आम्ही. घर सोडूनच गेलो आम्ही. विद्याधर ते 1 महिन्याचाच होता. विद्याधर ते 1 महिन्याचाच होता. आमचं व्यावहारिक ज्ञानकोश ऑफिसचं जाळूनच टाकलंय. सगळं जाळूनच टाकलं. त्यातली पुस्तकं जाळूनच टाकली सगळी तिथे. माझ्या तर त्या आठवणी 10.5 वर्षांची होते. गेले तेव्हा त्यांच्या 6 महिने. ते काय झालं? 6 महिने गेलेच 6 महिने. आम्ही कोल्हापूरला आलो. आप्पा म्हणाले, "कोल्हापूरला जायचंच." कारण आम्ही सगळे ते 6 महिने होते ना, काका मजा आला होता. सगळं बघितलं, सगळं ते बघितलं. ते आम्हाला घेऊनच गेला. आप्पा म्हणाले, "कोल्हापूरलाच जायचंय." मग आम्ही कोल्हापूरला गेलोय. आप्पा तर पोलीस स्टेशनलाच गेले. "मला अटक करा." पोलीस म्हणाले, "तुमचं पत्र नथुराम गोडसेला गेलं होतं, पण तुम्हाला अटक करणार नाही." कारण त्यांना तुम्ही सांगितलं होतं सगळं ते. ते शाळेत गेले. मी चित्र काढली. मला बक्षिसं मिळाली. मी विद्यापीठमध्ये गेले होते ना, बक्षिसं मिळाली. त्यांनी आप्पांना सांगितलं, की मॅट्रिक झाली की मुंबईला जे स्कूल ऑफ आर्टला पाठवा. मग ते शक्यच नव्हतं माझं. आमच्याकडे शक्यच नव्हतं. मी जाऊ लागले, चित्र काढू लागले. ते सगळं चित्र घेऊन लग्नानंतर घेऊन गेले मी सगळं ते. गो गो गोसावी अंबाबाईच्या देवळासमोर ते होतं ना गोसावी, तेच ते त्यांच्याकडे गेले. मी इंटरला होते. आम्ही सगळे जेवण करत होतो. आप्पा म्हणाले, "इंटरला काय झालंय?" मग मी सांगू लागले, "आमचे प्रोफेसर माटे यांच्यावर टीकाच करू लागले." "तुला काय वाटतं?"
मला वाटतंय मला पटतच नाही. मला पटतच नाही. आई तर अन्न शिजवताना चूल, शेगडी, आता पंप देऊन स्टोव्ह आलाय ना, तिथंच जेवण बनवते. मला असं वाटतं की मोठे हातात फूल घेतील, हां, ते हातात फूल घेतील. त्यात पाणी भरतील आणि हे तुमचं ईश्वरच आहे. हे ईश्वरच आहे. हे सगळे लिहून ठेव. आप्पा म्हणाले. मी लिहिलं. मला मजाच वाटली. कोल्हापूरच्या पुढारीमध्ये ते आलेच. ते मला मजाच वाटली. पुण्यात गेल्यावर मला घेऊन माटे कोल्हा पुण्यात गेल्यानंतर कोल्हापूरला म्हणजे पुण्यात गेल्यानंतर माझे वडील, आप्पा मला माटेंच्या घरी पण ते व्यावहारिक कोशात लिहायचे. हं. त्यांनी विचारलं मला, की "तुला काय म्हणणं आहे?" मी सांगितलं. तर ते म्हणाले, "तो प्रोफेसर वेगळाच आहे. जाऊ नकोस त्याच्याशी. त्याच्याशी जाऊच नकोस." हां, चालेल. आईने मला सांगितलं, मी खूप मोठी झाले होते ना. आईने मला सांगितलं, "इतिहास भूगोल कर." पण आप्पांनी सांगितलं, की "तू ते करतेच आहेस गं, करतेच आहेस. पण इकॉनॉमिक्स पॉलिटिक्सच कर." मी बी-ए झाले. मला तर एम-ए करायचं होतं. पण माझं लग्न झालं पंढरीनाथ रानडे यांच्याशी. आर्किटेक्टच होता तो. आर्किटेक्टच त्याची आई त्यांना मुकुंदच म्हणायची. त्यांची आई त्यांच्या. मी त्यांचं लग्न झालं. मी कलकत्त्याला गेले. जाताना माझी सगळी चित्र घेऊन गेले. सगळी चित्र घेऊन गेले. अपरंपार वेगळीच निसर्ग दिसला मला. तिथं सगळं जाताना सगळं इटलीला जाताना. तिथे गेले तर फुलांच्या वेण्या घातल्या. तर आंबाड्यामध्ये घातली होती. तर त्या घरामध्ये सांगितलं, "हो, हे दुसरेच घालतात. हे दुसरेच घालतात. घालू नकोस तू." मी दुर्गा पूजेला गेले. साडी नेसून दुर्गा पूजेची आरती करत होते ते. मी विचारलं बंगालीमध्ये म्हणजे मला तिथे बंगाली यायचं लिहायचं यायचं हे झालंय. "हा कोण?" ती म्हणली, "तुला माहित नाही? हा तर नजरुल आहे. तो तर मुस्लिमच." त्यानंतर त्यांच्यावर मी पुस्तक लिहिलंय. कितीतरी वर्षानंतर मी त्याच्या पुस्तक लिहिलंय मी. मग तिथून इम्फाळला गेलो. कलकत्त्याहून जाताना विमानानेच जायचं. तिथे मी कोल्हापूरला गेले, धनमंजरी झालं. ते सगळं गेलंच होतं. इम्फाळला सगळं आयुष्य एकच वेगळंच होतं. जयदेव झाला. मग आम्ही शिलाँगला गेलो. ब्रिगेडियर रानडे यांना बोलवायचेच. तिथे तर घर बांधायचं होतंच. बोमडिलाला. हं. ते गेलेच. चीनने हल्ला केलाच होता. रानडे तर बोंबिलाला वेळेच होते. मी घाबरले. मी गेले त्यांच्या ऑफिसमध्ये. त्यांचा फोन बंद होताच म्हणे त्यांनी. मला खात्री केली. ते मला बघतायत की नाही, ते मला काही ते येतायत. चीननी त्यांच्यावरती हल्लाच केला होता ना. दुसऱ्या दिवशी रात्री बेल वाजली. गेले. दार उघडलं नाहीच. पडद्या बाजूला सरला. तो समोर उभे होते. ते म्हणले, "दार उघड की." त्यांची दाढीच वाढली होती सगळी. हां. ते तर झाले. मी दार उघडलं. ते म्हणाले, "आम्हाला चीनने हल्ला केला होता. तेव्हा ब्रिगेडियरने आम्हाला दूर जायला सांगितलं. आम्हाला दूर जायला सांगितलं. तेव्हा आम्ही आलोय परत." पण नंतर आम्ही दिल्लीला आलो. माझी मुलगी, 2 मुलं, धनमंजरी, जयदेव, सौमित्र ते तर मोठेच होते. मग माझी मित्र कृष्णा मामा कृष्णा मामा ते तिथेच होते ना, दिल्लीमध्येच होते. काढूनच टाकलं. ते म्हणाले, की "तुम्ही जर्नलिझम करा." हां, कारण मग मी चित्र माझं काढूनच टाकली. ते सगळं काढूनच टाकले. जर्नलिझम करा. ते जेवण-खाण केलं, टेबलावरती जर्नलिझम केलं. तर तिथे विजय नाईक होता. तो तर माझ्यापेक्षा 9-10 वर्षांनी लहान होता. त्याचं लग्न झालं नव्हतंच. जेनेटिक पूर्ण केलं. केसरीचे जयंतराव टिळक अप्पांना मानायचेच. जयंतराव टिळक मानाने म्हणायचे. ते म्हणाले, "तुमच्या लेकीला सांगावं की केसरीसाठी लिहा. 15 दिवसांनी मग राजकारण लिहायचं नाही. राजकारण लिहायचं नाही." मी लिहिलं.
जयंतराव टिळक तर पार्लमेंटमध्येच होते ते. मी केसरीमध्ये लिहायला लागले, सगळीकडे गेले, कुठं कुठं सगळीकडे गेले, लिहू लागले. हेच बरं. दिल्ली नवऱ्याला मुलांना घेऊन लाल किल्ल्यावर गेलो, लहान मुलांना घेऊन लाल किल्ल्यावर गेलो. मी तिथलं सगळं ते मनात आलं. 1857 सालचा बादशाह करावं, त्याच्यावरतीच करावं. मग तिथे जाऊ लागले, म्युझियम सगळं सगळं बघितलं, सगळं केलं, लिहू लागले. पण नंतर काय झालं, दिल्लीहून अफगाणिस्तानला आमची बदली झाली. पण ती बदली आम्हाला झाली, ते पगार ते आमच्या सरकारच द्यायचे, भारत सरकारच द्यायचे तिकडे. तिथे त्यांनी हॉस्पिटल काढलं होतं. किती 100 लोकांना त्यांनी पाठवलंय का, हे द्यायचं ना, रँक द्यायचं, आर्किटेक्टला द्यायचं, डॉक्टरला द्यायचं, काय काय ते हॉस्पिटल त्यांना द्यायचं होतं, सगळं परत द्यायचं. फेब्रुवारीमध्ये मी त्यांच्या नवऱ्या ते गेले. फेब्रुवारीमध्ये माझी मुलं तर शाळेतच होती ना, त्यांची परीक्षा झाली की मग मी गेले काबूलला, विमानानेच गेले. तिथं तर आपल्या मुलींची शाळा होतीच, पण आपली शाळा तिथेच केलीच होती, भारत सरकारनेच केली होती. मी काबूलला गेलो, ते सगळं अफगाणिस्तानला गेलो, मुलांना घेऊन गेलो. सुट्टी असताना मी, आणि माणूस ते श्रीभाऊ माझगावकर मला पत्र आलं. तर मी दिल्लीत होते ना तेव्हा लिहायचे, तुम्ही सगळे अफगाणिस्तान फिरताय. मग माणूस मध्ये आपले लेख लिहा. माणूस मध्ये आपले 15 दिवसांनी आपले लेख लिहा. लिहायला लागले. मग कादंबरी लिहू लागले. मग नंतर कादंबरी लिहायला लागले. वदनसिंग, ते 1857 सालचं वाचा होता ना, तेच वदनसिंग परत पाठवलं. मला प्रथमच बक्षीस मिळालं. सरकारकडूनच मला मिळालं. पण त्यानंतर अखेरचा बादशाह हे नाव दिलं, कारण ते वदनसिंग कुठलं जायचं. अखेरचा त्यांचे 3-4 म्हणजे आवृत्त्या निघाल्याच आहेत म्हणजे. हा, अफगाणिस्तानमध्ये तर भरपूर हिंडलो. बामियानला गेलोच. तर तिथे गौतम बुद्ध काय वर चढत गेले होते. माझी मुलं, नवरा सगळेच म्हणाले, तुम्ही कशाला जाताय तिकडे तिकडे, कशाला जाताय, हात कशाला लावताय त्याच्या हाती. मला वाटलं चढत गेले की मला हात लावेल, कारण त्यांना तिथं मुसलमान, पण पूर्वीच्या काळी त्याचे मुसलमानच आले होते ना, तर त्यांनी बंदुकातून त्यांना मारलं होतं गौतम बुद्धाला. ते पडलंच होतं ते सगळं, ते गेलेच होते. मी ते सगळं लिहिलं, आणि त्या माणूस मध्ये मी लिहित होतेच. महाराष्ट्र टाइम्सला सगळं सांगितलं सगळं. काबूलमध्ये एअरपोर्ट वरून फोन आला मला. हा, तुम्हाला फोन दिला कोणी? हा, तर तो स्वभावाचा गडकरी म्हणाले, सकाळमध्ये विजय नाही सकाळी लिहिते. पण त्यांनीच मला फोन दिला होता की तुम्ही जाल ना तेव्हा तिकडे जा. त्यांनी विचारलं, इथं कुठं शाहकारी आहे का? हा, पण त्यापूर्वी आलेच ते त्यांच्या राजवाड्यात मध्ये राहायचे, तर त्यांना शाकाहारीच द्यायचे. पण म्हटलं माझ्या बरोबर काय जोशी, त्यांच्या बरोबर जोशीच होते ना, माधव गडकरी, ते जोशीच होते, ते शाकाहारी तेच ते आहेत ते. म्हटलं माझ्याच घरी या ना, तुम्ही घरीच या. यांना मी बोलले, गाडी पाठवली, म्हणजे ह्यांनीच गाडी पाठवली. मी गेले काबूलला, घेऊन आले त्या दोघांना घेऊन आले. कारण ते 2 जण आले होते, ते बादशाह गफार खानला भेटायला आले होते. बादशाह गफार खानला गेले होते. काबूलमध्ये ते नव्हतेच. आम्ही गेलो काबूलमध्ये फिरायला, म्हणजे सगळीकडे फिरलोय, पण ते बादशाह गफार खान जलालाबादलाच होते. ते तर अफगाणिस्तान. पण आमची गाडीच पाठवायची. तर अम्बॅसेडरने पाठवलं, तुमची गाडी पाठवू नका, कारण ते कोण तो आला होता, रशियन आला होता ना, तेच आलं होतं. तर त्यांनी सांगितलं, पण त्यांच्यावर गेलं. पण गफार खानला गेल्यानंतर ते घरी आले, म्हणजे ते गेलेच ना गफार खानला, म्हणजे बादशाह जलालाबादला गेले.
मी पाठवलंच नाही त्याच्यात. ते आले आणि त्यांच्याच गाडीतून घेऊन आले. आणि माधव गडकरी असतात ना, त्यांनी बेल वाजवली. तर मी केर काढत होते ना 2-3 दिवसांनी केली. तर मी केल्यास हात केला असं. आणि ते म्हणाले, "तुम्ही का?" तर ती गाडीनेच घेऊन आले आणि मी तिथेच गेले. मी म्हटलं, की म्हणजे मला उर्दू बोलता येतं. "आप तो बहुत थक गए होंगे. आप मेरे घर में आएंगे क्या?" तो म्हणला, "तुझी काय हिंमत झाली माझी?" ते हरिभाऊ जोशी म्हणाले, "जी मेरी लड़की है, त्याने माझी इतकी समाधान घेतलंय सगळं, ते सगळं घेतलंय सगळं. तर तेच घेतलंय त्यांनी. पण तुम्ही या त्यांच्या घरी." आणि ते घरी आले माझ्याकडे. ते आमचं घर सगळं बघितलं. पण त्यांना मी खोली दिलीच होती ते एकाच. पण आमचे जयदेव आणि ते हात होताच ना ते. तेच दिले सगळे त्यांना. तर काय चाललं, "आपको तो बहुत अच्छा हुआ." छान. ते म्हणाले, "पाकिस्तान झालं." तेव्हा पण ते गांधींच्याकडे तर ते जायचेच ना, गफार खान, बादशाह गफार खान जायचेच ते. त्यांना बाजूला दिलं होतं जेवायचं, खायचं. तर ते म्हणाले, की पाकिस्तान जेव्हा झालं, तेव्हा तुम्हाला बलुचिस्तान देणारच नाही आलं तुम्हाला. आपण भारतातच घ्यायचं. त्याने इन्हीं लफ्जों में लिखो. ते उन्हीं ने दिया है, पाकिस्तान को दिया है. तर म्हणे इन्हीं लफ्जों में लिखो. तर ते म्हणाले, की लफ्जों में लिखिएगा. तर अभी अभी तो बता रहा हूं ना आपको लफ्ज. मग थोडा वेळ थांबले ते. थोडा वेळ थांबले. आणि नंतर म्हणाले, पहिले पण तुम्ही तर गेलाच होता ना बॉम्बेला, गौतम बुद्धाला वगैरे. पण त्यांनी हरिभाऊ जोशीने सांगितलं होतं त्याने. तर ते म्हणाले, की "पहिले हम हिंदू थे, फिर बौद्ध हो गए, फिर हमको मुसलमान बन गए." आणि मी आप्पांना पत्र पाठवलं. गफार खान आमच्या घरीच आले होते हां ते. सांगितलं त्यांनी सगळं, त्यांनी सगळं सांगितलं होतं. पण मी ते लिहिलं नाही. मी हिंदू, पण ते माझं पत्र तर सगळं त्या सगळ्यांना द्यायचे विचारायला. पण ते म्हटलं, कारण आम्ही पण मी म्हटलं, की मी ते हिंदू होतो, बौद्ध होतो, मुसलमान झालो, मी ते लिहिलंच नाही. ते लिहिलंच नाही. लिहिलं ते. हे सगळं झालंय सगळं. किती आमच्या घरी, आमच्या घरामध्ये तर ह्याच्यावरती पडायचं ना, बर्फ पडायचं गं. इतकं सगळं असं हे होतं. हे किती बर्फ पडायचं, खाली पडायचं, काय-काय करायचं. आणि तिथे हे झाले, अ, धाका काय गं, बॉम्बच आले. आणि मग मी म्हटलं, की "काय हे चाललंय सगळं? हे काय सगळं चाललंय?" तर माझी मुलं शाळेतच होती ना, तर ते गफार खान होते, हेच होते ना. "हे बघ, हे काय केलंय ना हे, हेच घेतलंय." ते शाळेतच होती. ती म्हटली, "ते खाली पडले ना, पडले ना." ते म्हटलं, "नका जाऊ तुम्ही." आणि ते बाकीचे लोकं आले, ते घेऊनच गेले. आणि ते माझ्या दोघा मुलांना, जयदेव आणि सौमित्राला सांगितलं, "घेऊन जा." तर त्याने हाताला ते घेऊनच आले, हेच घेऊन आले. तर त्याच्यामध्ये तेच घातलंय मी. त्याच्यामध्ये तेच घातलंय मी. पण ते गफार, आम्ही काबूलला होतो ना, तर ते काय सांगते मी तुम्हाला. मी शोर बाजारमध्ये जायचे. स्टोर बाजारमध्ये जायचे. तर ते म्हणाले, की "आपको तो पता है ना?" म्हणजे ते फारसी बोलायला यायचं मला. तर ते म्हणाले, की "आप अंदर आइये." मी सांगते, शंकर पार्वतीला आपल्या हाताशी धरलेला आहे. तिच्यावरती झेप घेतलंय. गणेश आहेत. आणि ते गणपतीचं बायको तेच घेऊन आले का. किती वर्ष घेऊन आली मी, किती वर्ष घेऊन आली मी. सोनं तिथे मिळायचंच नाही. पण मला किती वर्ष मिळाली आहेत ती. किती वर्षे मिळाली आहेत ती. ती पुस्तकच घेऊन आले ते. फ्रीज होता ना, तर ते ब्रिटिश तेच होते ना, ते रशियन आलेच होते ते. ते गेलेच होते. तर मला ती म्हणाली, की कारण मी जायचीच नाही तिथे. तर ती म्हणाली, की "तुझ्याकडे हे करता येतात."
तिने माझी पुस्तकं दिली. ती ते टॅक्सीमध्ये म्हणजे काय ते गफार नाही काय करते ह्याच्यामध्ये गाडीमध्ये गाडीमध्ये नाही अं, गफार खान नाही प- पे- हे असतं ना पक्षी नाही त्याच्यामध्ये पुस्तकं ठेवली. ते रशियन असतं ना त्याच्यात मध्ये ठेवली. तर आम्ही परत आलो ना दिल्लीला तर ते म्हणजे ही पुस्तकं येत आहेत ही पुस्तकं येत आहेत तुमच्याकडे हेच सांगितलं. रशियन आले ना सगळे आणि ते इतकं सगळं झालंय सगळं पण मी त्यांचं केलंच होतं सगळं ते आणि ते माझ्या घरासमोरच बसायचे घराचे आणि त्याला काय कळायचंच नाही ग त्याला काय कळायचंच नाही. त्यांची मुलं तर सगळी यायची त्या बायका तर सगळ्या यायच्या सगळ्या त्यांना सगळं काय काय सगळं सांगायचंय त्यांना ते सगळं सांगायचं त्याला तर ते सांगितलं की ते सगळं सांगितलं की काय सांगू तुला मी तो माझ्या बंगल्यासमोरच बसला होता. तो म्हणाला मी त्याला फोन दिला हा फोन फोन नाही बाटली त्याची दिली ही दिली बाटली दिली ही बाटली दिली हा ही बाटली दिली तर तो म्हणाला की हमके तो देते ही नाहीये पाणी तो देते ही नाहीये. तो बंदूकच घेऊन बसला होता. तो बंदूकच घेऊन बसला होता. काय चाललंय अगं रशियाचं इतकं सगळं चाललंय ना रशियाचं. आम्ही दादा रस्त्यातून चाललो होतो गेलो होतो काय रस्त्यात पडले होते काय बर्फच पडले होते ग बर्फच पडले होते. काय काय रस्त्यामध्ये खड्ड्या पडले होते. रस्त्यामध्ये खड्डे पडले होते. तर काय मग 6 महिन्यानंतर मग आम्ही परत आलो. 6 महिन्यानंतर परत आलो पण ह्यानाच सांगितलं पण नंतर मुंबईला आलो कारण माझी आई नाशिकची आहे. कारण ते म्हणायचे नाशिकची आहे. बदली झाली मुंबईला. मी ते तिथलं सगळंच आयुष्य भोगलंय हा पण तेव्हा काँग्रेस होता म्हणून बादशाह खान नव्हताच. पण त्या पुस्तकात ते नव्हतंच आलं ग तर तेव्हा ते 2003 साली प्रसिद्ध झाले ते 2003 साली प्रसिद्ध झाले. गफार खान आमच्या घरी आलेच होते. मुंबईला मोठं घर होतं मिळालं मंजूचं लग्न झालं. जयदेवराव मित्र जे जे स्कूलला फाटला जायला लागले. मग मी एशियाटिक लायब्ररीला गेले हा त्यांनी विचारलं यांच्यामध्ये 2 सह्या पाहिजेत. मी तर मला काय माहित नाही तिथलं मुंबईचं काय माहित नव्हते आणि मी ते त्याच्यानंतर ते आले विश्वास पाटील आले. ते माझ्याकडून म्हणाले पण ते विश्वास पाटील नव्हते हा ते नवाब शक्ती नवाब ते माझ्यापेक्षा खूपच मोठे होते ना किती 10-12 वर्षांनी मोठे होते. त्यांनी नवाब शक्ती लिहिले कितीतरी पुस्तकं लिहिली त्यांनी. ते आले मला बघून म्हणाले आलात का काबूलहून आलात का तुम्ही काबूलहून सुखरूप आलात ना सगळे सगळे. त्यांनी सही केली. दुर्गाबाई भागवत त्या बाहेरच बसल्या होत्या एशियाटिक लायब्ररी. तुम्ही सगळेच आलात ना परत सुखरूप आलात ना. त्यांनी मला सही केली. मग मी मराठी वाचू लागले. कोल्हापूरचे तलाक म्हणजे कोल्हापूरचेच होते ना तलाक मुक्ती मोर्चा त्यांच्याकडे गेले. मी दलाई लामांना भेटायला गेले. पण ते दलाई लामा ते पाठवलंच आहे सगळं तुम्हाला कालच करायच्या. तुम्ही इथं का आलात आमच्या बरोबर पण तुम्ही एकटेच हिंदू आहात ना. ते म्हणाले की तुम्ही एकटेच हिंदू आहात. आमच्या 44 म्हणजे 42 म्हणजे ते त्याच्या तलाक मुक्ती मोर्चामध्ये गेले. त्या म्हणलं तुम्ही या आमच्याकडे या. आम्ही झाले. मी त्यांची मुलाखत घेतली. आमच्या हल्ला झाला आम्ही सगळे गेले तर सगळीकडे इतके हल्ले झाले. आमच्या घरामध्ये ते रस्त्यावरून जाताना हे होते ना बस होती त्याच्यातून जाताना रस्तेच टाकायला जायचे. दिल्लीला गेलो
दिल्लीला गेलो. पुष्कळ झालं सगळं, ते सगळं पुष्कळ झालं. मग आम्ही दिल्लीला गेलो. तेव्हा पंतप्रधान राजीव गांधी होते. हं. त्यांना भेटलो. पण ते सगळं पुष्कळाला सगळ्यांना भेटलं होतं. आम्ही तर 42च होतो. मी तर हिंदूच. ते म्हणाले, "तुमच्या लक्षावधी ते सगळं दिल्लीमधून सगळेच जातायत ना, तेच सांगतातच आहे की तलाक-मुक्ती मोर्चाच होते." तर माझी एक कोल्हापूरचीच माझी एक छोटी बहीण होती. ती म्हणाली, की "ये हिंदू है, इसको तलाक मिलेगा तो खावटी मिलेगी. हमको क्यों नहीं देते?" ते निघूनच गेले. ते निघूनच गेले. ते पुस्तक लिहिलंय मी, पण तेव्हा तिथे ते पुस्तक काढलंच नाही हां. पण तेव्हा ते काँग्रेसचंच राज्य होतं ना, तेच काढलंच नाही. मग ते सगळं बंगला काय ते सगळं दिलंय पुस्तक. मला टी-आय-एस-एसला सांगितलं. हं, स्मारक 19व्या शतकातलं महाराष्ट्राची स्त्रिया. भरपूर पुस्तकं विकत घेतली, सगळी केली, काय-काय केलं, म्हणजे मुलांना लिहिलं, काय-काय लिहिलं, भाषण झालं. ते सगळं पुस्तक लिहिलंच आहे सगळं पुस्तक. भाषांतर पण झालंय सगळं. पण भाषण झालं. मग मी म्हणाले, आगरकरांचं, यशोदाबाई आगरकरांचं मला मिळालंच नाही. कारण ते आगरकर गेलेच म्हणजे गेलेच होते ना, ते गेलेच नव्हते. आगरकरांचं यशोदाबाईकडून सांगितलं, "पण तुम्ही केस कापू नका, केस कापू नका, शेवडी नेसता, नाहीच कापायचे." म्हणून ठेवले. हे भाषण ऐकल्यानंतर माझी ओळखलेली कोणीतरी एक बाई आली. नागपूरला तिचा तिच्या शेजारीच नातू होता. श्रीराम आगरकर. पण यशोदाबाई आगरकर तिथेच गेल्या होत्या गं. पण त्यांना बहीण घेऊन गेल्या असतात. बहीण घेऊन गेल्या होत्या ते. मी गेले नागपूरला. कुठेतरी लिहिले, श्रीराम तुम्ही का आलात? श्रीराम मला म्हणाले, "तुम्ही का आलात?" टिळक आगरकरांच्याकडे मी गेलो होतो, तेव्हा त्यांनी भेटायला तयारच केलं नाही. तर ते म्हणाले, "तुला भेटायचं नाही, जा." "तुम्ही का आलात?" मग मी त्यांना सांगितलं, "आगरकर गेले ते यशोदाबाई आगरकर इथेच आल्या होत्या. तुम्ही तर त्यांचा लहान मुलगाच होता, म्हणजे त्या गेल्या ना, तेव्हा तो 12 वर्षांचाच होता ना." तर तो म्हणाला, "यशोदाबाई तर यशोदाबाई तर खूपच काम करायच्या. त्या बसायच्या, ते बाहेर जायच्या गं, सगळं करतात. सगळ्या लोकांना मिळायच्या. 12 वर्षांपासून आजी गेली. 12 वर्षापासून आजी गेली." मग मी त्यांच्याशी बोलले. त्यांच्याशीच बोलले. मी त्यांच्याशीच बोलले ना. त्यांच्याकडे त्यांची बायको होती ना, ते पुस्तक दिलं होतं मला. ते पुस्तक दिलं होतं सगळं ते. पण ते मुंबईला आले होते ना, ते सगळं बघितलंच नव्हतं मला. ते सगळं नव्हतंच बघितलं नव्हतं. मुंबईला आले, तर त्याने मला 25 भाऊबीज पाठवली. मी त्यांना फोन केला, "मी तर आगरकरांची नातच आहे. तुमची तर नातच आहे. तुम्ही भाऊबीज आहात ना माझे? तर मी आगरकरांची नातच आहे." कारण त्या सगळ्यांचं नव्हतंच होत. नव्हतंच होत. दुर्गाबाई तर काय कितीतरी पुस्तकं लिहिली. त्यांनी कितीतरी पुस्तकं लिहिली. ऐसपैस गरपा दुर्गाबाईंची पुस्तकं किती आवृत्त्या निघाल्यात त्यांच्या, किती आवृत्त्या निघाल्या आहेत. तुला कारण ते त्यांची बोलणी केलीच होती ना, त्यांची बोलणीच केली होती. "तुला चंद्र दिसतोय का?" कारण त्यांचा रोजच फोन यायचा ना, दुर्गाबाईंचा. "तर तुला चंद्र दिसतोय का?" म्हटलं, "नाही, मी हो म्हणते." तर मी म्हटलं, ह्याच्यामध्ये गेले." तर म्हटले, "होच आहे." त्या म्हणाल्या, "मला 3 दिसतायत." त्या म्हणाल्या, "आकाशात चंद्र." आणि त्यांचं ते हे होतं ना, खिडक्या होत्या. दारं काढायची. काचांची दारं होती. आकाशात खिडक्या होत्या आणि त्या काचेमध्ये पडायचं. आणि त्या भिंतीवरतीच पडायचं. म्हटलं मला इतकं मजा वाटली ना, भिंतीवरतीच पडली आहेत गं. मला तर खूपच मजा वाटली. खूपच मजा. दुर्गाबाईंशी तर इतकं ओळखं झालंय मला.
खूप वेळ झाला मला तर. त्या तर मला धाकटी बहीणच मानायच्या. मला इतकी त्यांची काय त्यांचं झालंय, त्यांचं ते ते गेल्या होत्या ना, माझी मुलाखत घ्यायची आल्या होत्या. काय दुर्गाबाईंशी काय झालं. मग काय TSS ला मला स्कॉलरशिप मिळाली. तसं स्त्रियांच्या काय चालेल. ज्योतिबा फुले लंडनला जायच्या. हा, मी स्कॉलरशिपला गेले, महिने तिथे राहिले, परतच आले. कारण माझ्या मुलांची सुद्धा लहान होती ना ते, म्हणजे कॉलेजमध्ये जायचे ते सगळं. मी गेले, पाकिस्तानला गेले, कारण मला जायचंच नव्हतं. पाकिस्तानला गेले, मला बोलणं आलं की तुम्हाला उर्दू बोलता येतं ना. मला लिहिता वाचता येत नाही, म्हणजे बोलता येतं. पण त्यांनी मला मी म्हटलं त्यांना की तुम्हाला उर्दू बोलता येतं ना, की तुम्ही तिथे जाताच ना. मग म्हटलं मला नाही जायचं. तर ते म्हणाले की मला हडप्पा आणि मोहेंजोदडोला तुम्हाला पाठवायला ना, तर त्याने पाठवलं मला 4-5 तासांना. पण आम्ही गेलो, पण किती आम्ही त्या त्याच्यावरती लाहोरमध्ये गेलो होतो. त्या बसमध्ये बसलो होतो. काय काय चाललं होतं. सगळं ते तुम्ही बघितलंच आहे ना, सगळं ते. ते सगळं बघितलंच आहे फोटो. ते सगळं बघितलंच आहे. ते सगळं बघितलं. पण ते पाकिस्तानची कितीतरी पुस्तकं लिहिली आहेत मी. पाकिस्तान डायरी लिहिली आहे. फाळणी ते फाळणी लिहिली आहे. अस्मितेच्या शोधात पाकिस्तान हे सगळं लिहिलंय. पुस्तकं लिहिली आहेत. खूप लिहिली. त्यांच्या आवृत्त्या निघतच आहेत. भरपूर आवृत्त्या निघतात. सगळ्या आवृत्त्या. पण आम्हाला हडप्पा आणि मोहेंजोदडोला जाताच येत नाही. कारण ते आलं होते ना त्यांचे प्रेसिडेंट, त्यांच्याच वरती हल्ला झाला होता आणि आम्हाला ते सांगितलं कराचीहून तुम्ही लाहोरला जा. आणि मी जायची ना, तर वरची ते हे द्यायची ना, द्यायची ते उर्दूच द्यायची. मी म्हटलं कराचीला गेले तर सगळं काय काय मला माहित नाही. ते गाडी घेऊन गेली, ते एक डबा रिकामाच होता. तर मी आतमध्ये चढले, तर त्याला कॅप्टनला होता तो म्हणाला की आप आइये यहाँ पे. तर हम ते घालायचे ना त्याच्यामध्ये. तर ते म्हणायचे की आप हिंदुस्तान से आए हैं ना, हिंदुस्तान से आए हैं. तर त्याच्याशी खूप बोलण्या झाल्या. खूप खूप बोलण्या झाल्या. खूपच बोलण्या झाल्या. काय सांगते तुला. आणि ते म्हणाले हैदराबाद आलं ना, तर तिथेच आम्ही उतरलो. त्यांनी बांगड्या घेतल्या. पण त्यांच्याशी खूपच बोलणी झाली होती ग. काय काय चाललं होतं. पण तुम्ही पाकिस्तानवरती काय करताय आमच्यावरती हे हल्ला. तर ते हैदराबाद आलं ना, तर ते बांगड्या घेतल्या. तर ते आम्हालाच दिल्या त्या. हा, मी घातल्याच नाहीत. नकोच मला, नकोच मला. पण नंतर झाशीची राणीच बोलायचं होतं. मला कोणीतरी सांगितलं होतं की तुम्ही झाशीच्या राणीवरती लिहा. झाशीच्या राणीवरतीच लिहायचं. मग झाशीच्या राणीला जायचं तर श्रीराम गुंठेचा कोणीतरी फोन दिला होता. ते म्हणाले की मला इथे कुठेतरी हॉटेलमध्ये दुर्गामध्ये मिळेल का. ते म्हणाले हॉटेल आहे का. तर ते म्हणाले माझ्याचकडे या. तर ते माझ्यापेक्षा खूप 17-18 वर्षांनी मोठे होते. माझ्याचकडे या, कारण राम सीता मंदिर आहे आमचं. आमचं राम सीता मंदिर आहे. कितीतरी वर्षांपूर्वीच, कितीतरी वर्षांपूर्वीच ग. पण कितीतरी म्हणजे त्यांचं ते गुंठे होते ना, श्रीराम गुंठे. त्यांचे आजोबा होते ना, आजोबा पंजोबा. त्यांनाच ते मंदिर दिलं होतं. त्यांच्याचकडे गेले. त्यांच्याचकडे गेले. ते तर मला तर इतकं त्यानं खोली दिली राहायला त्यांची. मग त्यांच्या सुनेनी त्यांनी ते पाणी घालायचं ना, ते हे सुचवायचं त्याचं करायचं. मी जानकी शरण वर्मा. ते तर माझ्याकडच्या 80 वर्षांचे मोठे. ते तर आलेच. ते आमच्या बरोबर यायचे.
म्हणजे आमच्या बसमध्ये बसमध्ये नाही, रिक्षामध्ये बसायचो. श्रीराम गुंठे, जानकी शरण वर्मा, आम्ही जायचो. सगळं जगभर म्हणजे सगळं बघितलं. सगळ्या झाशीचं सगळं बघितलंय. किल्ल्यावर गेलो आम्ही. ते किल्ल्यावर गेल्यानंतर पण ते त्यांनी काढलं आम्ही. तुम्ही तिथे कशाला आलायत तुम्ही? तिथे कशाला आलायत? म्हटलं मी लिहायचं. त्यांनी पैसे घेतलेच नाहीत. पैसे घेतलेच नाहीत माझ्याकडून. पण आम्ही गेले. मग ते ते काय करायचं, झाशीच्या राणीचं सगळं ते गेलो होतो ना आम्ही तिकडे. ते सगळं बघितलंय, किल्ल्यावरचं सगळं बघितलंय. म्हणजे झाशीच्या राणीचं सगळं बघितलंच होतं. गल्ली-गल्लीतून केलं. किती काय, काय चाललंय? ब्रिटिश आले ना तेव्हा ह्याच्यामध्ये गेल्याच होत्या. काय त्या विहिरीत गेल्याच होत्या त्या. आणि त्या झाशीच्या राणीचे गेलं ना, ते सगळे फोटो काढलेत. झाशीच्या राणीचे फोटो गेले. हे पुस्तकात आलंय. ते हिंदीत झालं. ते हिंदीत झालंय. कितीतरी भाषांतर झाले. त्यांच्याकडून 10 लाख आलेत मला. 10 लाख आले. कितीतरी पुरस्कार मिळालेत मला. कितीतरी पुरस्कार मिळालेत मला. हे सगळं मिळतेच आहेत ना. 10-15 आलेत. मग काय झालं सांगू का? अंगण विश्वाचे अवकाश मानाचा. तुम्ही अफगाणिस्तानला गेला होतात ना, तर तिथले सगळे लिहाच की. 15 दिवस पाकिस्तानलाच गेला होतात ना. 15 दिवस पाकिस्तानलाच गेला होतात ना. इंडोनेशियामध्येच गेलाच होतात. मग कोणाचं तरी मनोज मनोजचं होतं. ते लहानच माझा मुलगा होता. ते लिहिलं. ते सगळं लिहिलंय मी. संपूर्णपणे लिहिलंय ते सगळं. एवढं मोठं झालं ते. मोठं झालं. मला बोलवलं होतं जलालाबादला. जलालाबादला नाही, ते काय जेरुसलेमला मला बोलवलंच होतं. तेलवीकडे गेलो. तिथलं सगळं बघितलं. पण आम्ही खाली उतरलो ना, तर ते बंगल्यावरचे होते ना, ते वरच होते. ते वर यायचं ना, तर पाणीच यायचं. गरम पाणीच यायचं. गरम म्हणजे हे लावायचंच नाही. मी तो सगळ्याकडे कुठे मी सांगते तुम्हाला काय चाललंय त्यांचं. मी ते गेले सगळ्याकडे कुठे काही आरंभ करणारा ख्रिस्ती आणि तिकडेच गेले. खाली गेले तिथे बालीमान काहीतरी तेच गेले होते. तो घेऊन आला होता ना, तो बाहेरच बसला. तर तुम्ही आतमध्ये गेले. तिथे गेले, आतमध्ये सगळं बघितलं, चर्चमध्ये वगैरे सगळं आतमध्ये गेले, खाली गेले. तर खाली गेले ना, फोटो काढले तुम्ही. छोटस एवढं मोठंच होतं ते. तर त्याचं ख्रिस्ताचा जन्मच झाला होता. ख्रिस्ताचा जन्मच झाला होता. त्या क्रॉसवर चढवलं आणि त्याच्यानंतर त्याचं सगळं क्रॉसवरती चढवलं. काय त्यांचं सगळं झालंच आहे ग, सगळं तुला माहितीच आहे तुम्हाला. तर तो क्रॉसवरून उतरला आणि सगळा सकाळ वरत आला, काश्मीरला आला. नंतर तो आला. हे सगळं बघितलंय. पण तिथे त्याने ते बघितलंय ना सगळं. मी काश्मीरलाच गेले होते ग, काश्मीरलाच गेले होते. तिथे ते सगळं बघितलंय. आणि तो ख्रिस्ती नव्हताच ग. तो ख्रिस्ती नव्हताच. त्याने ते हिंदूच म्हणजे हिंदू नव्हता. पण त्याचं काय चाललंय तुमचं सगळं चाललं. आणि त्याचा जन्मच गेला. तिथे त्याने आम्ही काश्मीरलाच गेलो होतो ना, तर तो कुठेतरी गेलो होतो तिथे त्याचे पावलंच ठेवले. मी कसं सांगणार आता.
आता काय सांगायचं, धगधगते शेजारी, धगधगते शेजारी. आता ते नवीनच आलंय ना. हम्म. मी गेले होते ना तिकडे, ते सगळं आलंय तिथे. सगळ्यांना भेटले. इथून आपण गेलो होतो तर ते अमेरिकेतून, रशियातून तिथे जणूच आले ते. त्यांच्याशीच बोलले, त्यांच्याशीच बोलले नाही. हे सगळं बघितलं, सगळं बघितलं अगदी. काय सांगेल, आता मी कितीतरी पुस्तकं लिहिली, कितीतरी पुस्तकं लिहिली. काय सांगायचं, नाही, बंदच करते, बंदच करते. झालंय हं? ताई नमस्कार. नमस्कार नमस्कार. ताई. वयाच्या हो. 88व्या वर्षी सुद्धा आपण अध्ययन अजूनही करत आहात. काल परवा फोन केला तेव्हा ताई म्हणाल्या मी जवळपास 10 पानं माझी लिहून झालेत. त्या. या सगळ्या कार्यक्रमाची त्यांनी खूप तयारी केली होती. आणि ताई आपली मग उमेद या वर्षी सुद्धा कमाल आहे या सगळ्या गोष्टींची. प्रतिभा आणि प्रतिमा यांचा अपूर्व संगम म्हणजे प्रतिभाताई रानडे आहेत. देशातच नाही तर विश्वात त्यांचं नाव खूप दूरवर पोचलंय. बालपण, लग्नानंतरचे दिवस, खान अब्दुल काय गफार खान चाललंय माझं. यांची भेट, दलाई लामा, यशोदाबाई हो झालं. आगरकर, दुर्गाताई हो, भागवत खरंच दलाईला मला भेटला होता, भरलं होतं. आणि आज खरं तर अर्चनाताई चौधरी यांनी ही पूर्ण जबाबदारी घेतली ताईंपर्यंत हो, हो, पोहोचण्याची. हो. आणि हा संवाद घडवून आणण्याची त्यांनी जबाबदारी घेतली आणि त्याच्यामुळे आम्ही ताईंना भेटू शकलो. ताईंच्यासाठी एक अशोक साहिलचा एक शेर मला आठवतो की बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं, नाही, हा. बुलंदियों पे ठहरना कमाल होता है. तर ताई आपल्याला इथून आमचे साष्टांग दंडवत की वयाच्या नमस्कार. 88व्या वर्षी नमस्कार. आपण जे काम नमस्कार. करता त्याला एक नमस्कार. कडक सॅल्यूट. तुम्हाला नमस्कार करते, तुम्हाला नमस्कार करते. तुमच्या मागे ते सगळे जे आहेत ना, रुद्र, नाही नाही. तुमच्याच आहेत ते. बरं वाटते, छान वाटते, बरं वाटते. पुन्हा हा. यावे, पुन्हा यावे, आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पुन्हा यावे हीच एक प्रार्थना. माझं आता 88 वर्ष झाले, 88 वर्ष, 89 वर्ष सुरू झालंय माझं. तुमच्याकडे कसं नाही, जयदेव तर म्हणतो मला नको जायला, तुला जायचंच आहे, जायचंच नाही. ठीक आहे, चालेल. हेच ओके, आपण बाय. थांबूया, पुन्हा भेटूया. नमस्कार ताई. नक्की भेटूया. नमस्कार.